नमस्कार. मराठीमध्ये विभक्ती म्हणजे वाक्यातील नाम किंवा सर्वनामाचा इतर शब्दाशी असलेला संबंध दर्शवण्यासाठी त्याच्यामध्ये होणारा बदल किंवा त्याला जोडला जाणारा प्रत्यय. तुम्हाला सलाते, स्वलानाते असं काहीसं आठवत असेल. अगदी बरोबर. हे सर्व विभक्ती प्रत्यय आहेत. उदाहरणार्थ, रामाने रावणाला मारले. यामध्ये आपण राम या शब्दाचे रामा असे सामान्य रूप केले व त्याला ने लावला गेला. तसेच रावण या शब्दाचे सामान्य रूप रावणा असे झाले व त्याला ला हा प्रत्यय लागला गेला. आणि या लागलेल्या प्रत्ययावरून या वाक्यात कर्ता कोण आहे, कर्म कोण आहे याचा बोध होतो. ही मराठी भाषेची खासियत आहे. अभंग किंवा कविता यामध्ये शब्दांची संख्या मर्यादित ठेवायची असते. आणि अशा वेळेस शब्दांना प्रत्यय लावला तर अक्षरसंख्या मोठी होते. पण आजच्या अभंगात महाराजांनी एक वेगळी शक्कल लढवलेली आहे. बघा, थोरा घरी थोरा होतो बहुमान. महाराजांनी थोर हा शब्द न लिहिता त्याचं सामान्य रूप लिहिलं, थोरा. पण त्याला कुठलाच प्रत्यय जोडला नाही. पण महाराजांना काय म्हणायचं असेल, हे ज्याला थोडीफार मराठी समजतं, त्याला लगेच लक्षात येईल. महाराजांना म्हणायचं आहे, थोरांच्या घरी थोरांचा बहुमान होतो. पण महाराजांनी थोर लिहिलं असतं, तर हा आपल्याला पटकन लक्षात नसतं आलं. म्हणून महाराजांनी सामान्य रूप लिहिलं, पण त्याला कुठलाच प्रत्यय जोडला नाही. कारण प्रत्यय जोडण्यासाठी परत त्यांना एक अक्षर खर्ची करावं लागलं असतं. एक अक्षर तिथं द्यावं लागलं असतं. पहिल्याला चा लिहावं लागलं असतं, दुसऱ्यासाठी चा लिहावं लागलं असतं. हे दोन्हीही महाराजांनी वाचवले आणि अर्थ मात्र जसा आहे तसाच ठेवला. रामकृष्ण हरी.